नमस्कार, मी दादा सुकाने. 29 तारखेपर्यंतचा हवामानाचा अंदाज मॉडेलनुसार कुठेपर्यंत आहे ते पाहूया. आता सध्या पाहायला गेलं तर 29 तारखेपर्यंत हळूहळू पावसाची शक्यता उत्तर भागातून वाढताना दिसत आहे. एकंदरीत जम्मू आणि काश्मीरमध्ये एक पश्चिमी आवर्तन आलेलं आहे. तिथून ते दक्षिणेकडे दक्षिण-पूर्व दिशेला सरकताना दिसत आहे. जम्मू काश्मीर, शिमला, जम्मू आणि काश्मीर तसेच शिमला या भागातून पूर्व दक्षिणेकडे लुधियाना, झाशी, दिल्ली आणि इकडे आग्रा, परत भोपाळ, जबलपूर, इंदोर इथंपर्यंत ते दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता 31 तारखेपर्यंत दाखवत आहे. तिथून पश्चिम आवर्तांचा प्रभाव काहीसा उत्तर महाराष्ट्राच्या आसपास येऊन पोहोचण्याची शक्यता दिसत आहे. पावसाची शक्यता नाही, पण झाला तर तुरळक पाऊस होण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्रात होण्याची शक्यता दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये क्वचित झाला तर हलकासा पाऊस 2-3 दिवसात म्हणजे 31 तारखेपर्यंत पडण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यानंतर दक्षिणेकडून पाहायला गेलं तर थोडासा बदल वातावरणात आणि परत जरा थोडासा चेंज झालेला आहे. का तर दक्षिणेकडून कर्नाटकातून 29 तारखेपर्यंत पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे आणि तो पुढं अरबी समुद्रात गेलेला दाखवत आहे आणि राज्याच्या दक्षिण भागातून थोडासा काही अंशी पावसाची शक्यता पश्चिम बाजूने काही अंशी दिसून येत आहे. म्हणजे असं काय जोरात पाऊस येणार नाही, पण छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगावच्या आसपास, अकोला आणि इकडे मालेगावचा काही परिसर, नाशिक, मुंबईचा काही परिसर, तसेच दापोली, सातारा आणि पूर्ण तुमची कोल्हापूरच्या साईडला, गोवा, पणजी ह्या साईडला आणि कर्नाटकच्या काहीशा पश्चिम बाजूने बऱ्यापैकी म्हणजे ढगाळ वातावरण आणि ध्रुवीय स्थितीमुळे हलक्या थेंबा पडण्याची शक्यता दिसून येत आहे. इकडे सांगली भागातून पावसाचं ढगाळ वातावरण दिसतंय, पण पावसाची शक्यता थोडंसं कमी वाटते, तुरळक वाटते, एकदम तुरळक पावसाची शक्यता वाटते. काही झाल्या थेंबा तर जत, सोलापूर, पंढरपूर, सोलापूर काही नाही, पण जत, पंढरपूर आणि विटा परिसरातून थोडेसे व्हायची शक्यता आहे. सांगलीला सुद्धा थोडेसे हलक्याशा थेंबे होण्याची पण शक्यता आहे. ही शक्यताच आहे, फक्त पावसाची ठोस असं सबूत सांगता येत नाही, पण वातावरण जरा थोडं चेंज होत जाणार आहे. 29-30 तारखेमध्ये पूर्णतः वातावरण बदलण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्याची सुद्धा शक्यता वाटत आहे आणि उन्हाचा कडाका व रात्री थंड अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, असं ह्या अंदाजावरून समजत आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला. धन्यवाद.